नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण स्टुडंट पोर्टलच्या एका नवीन अपडेट बाबत माहिती घेणार आहोत. सध्या आपण पाहतोय की जेव्हा आपण स्टुडंट पोर्टलला लॉग इन करायला जातो तेव्हा पासवर्ड एक्सपायर्ड झाल्यामुळे बदलण्यासाठी विंडो आपल्या समोर येत आहे. तर ही अशा प्रकारे जर मेसेज येत असेल तर पासवर्ड कशा पद्धतीने बदलायचा किंवा ती प्रोसेस कशी आहे ते आज आपण आता समजून घेऊया. आपण सुरुवातीला आपल्या student.महाराष्ट्र ही जी आपली सरळ वेबसाईट आहे स्टुडंट पोर्टल वरती यायचं आहे आणि वरती जी ही ब्लू स्क्रीन आहे त्याला आपण क्लोज करायचं. त्याच्यानंतर मग या ठिकाणी आपल्या ज्या शाळेचा स्टुडंट पोर्टलचा जो काही पासवर्ड आपण आतापर्यंत टाकत आहोत तो पासवर्ड आपण एंटर करायचा आणि कॅप्चा कोड टाकून या ठिकाणी आपल्याला तर आपण या ठिकाणी आपला जो UDAS कोड आहे आणि आतापर्यंत स्टुडंट पोर्टल साठी जो काही पासवर्ड आपला होता तो पासवर्ड टाकलेला आहे आणि कॅप्चा कोड टाकून आता आपण लॉग इन ला क्लिक करतोय. लॉग इन ला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशी एक ब्लू स्क्रीन येते. अगोदर ही जी पॉपअप विंडो आहे ब्लू स्क्रीन त्याला आपण खाली स्क्रॉल करून शेवटी क्लोज बटन आहे त्याला क्लोज बटनाला क्लिक करायचं म्हणजे ते निघून जाते आणि या ठिकाणी आपल्याला आता पासवर्ड चेंज करण्यासाठी जी स्क्रीन आहे ती स्क्रीन आता आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी सांगितले की बघा युअर पासवर्ड हॅज बीन एक्सपायर्ड, प्लीज रिसेट युअर पासवर्ड. आता कन्फर्मेशन ऑफ स्कूल डिटेल्स इज मॅन्डेटरी म्हणजे या ठिकाणची सगळी माहिती आपल्याला भरायची आहे. आपला पासवर्ड एक्सपायर झालाय तर आता नवीन पासवर्ड आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा डिफॉल्ट आणि एक्झिस्टिंग पासवर्ड जो म्हटलेला आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे, जो पासवर्ड आपण यूज करत आहोत तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आतापर्यंत जो वापरत होतो तो. आणि मग आता आपण ज्या पासवर्डने लॉग इन केलं जस्ट आता आपण लॉग इन केलं तोच पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. मात्र जर आपल्याला पासवर्डच आठवत नसेल म्हणजे आपलं लॉग इनच होत नसेल तर आपल्याला काय करावं लागेल तर गट शिक्षणाधिकारी लॉग इन वरून आधी शाळेचा पासवर्ड रिसेट करावा लागेल आणि रिसेट केल्यानंतर आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड भेटेल. डिफॉल्ट पासवर्डने लॉग इन करून मग आपल्या समोर अशी विंडो येईल आणि या ठिकाणी टाकताना जो डिफॉल्ट पासवर्ड आपला होता गेस्ट 123 शिफ्ट 123 हा आपला डिफॉल्ट पासवर्ड आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. मात्र आता आपल्याकडे रेग्युलर पासवर्ड होता त्या पासवर्डने लॉग इनही झालं आणि चेंज करण्याची स्क्रीन पण आली. तर आता आपल्याला जो एक्झिस्टिंग पासवर्ड आहे जो आपण आता टाकलेला आहे तोच पासवर्ड आता या ठिकाणी आपण टाकूया. त्याच्यानंतर न्यू पासवर्ड जो आहे तो आता बनवायचा. आता न्यू पासवर्ड बनवताना एक काळजी अशी घ्यायची की जो पासवर्ड आतापर्यंत आपण वापरलाय त्याच्यासारखाच पासवर्ड बनवायचा नाही, त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस असलं पाहिजे म्हणजे जुनाच पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकता येणार नाही. तर आपल्याला नवीन पासवर्ड थोडंफार चेंजेस आपण त्याच्यामध्ये करायचे. समजा एखाद्याचा पासवर्ड असेल सरळ @123 तर एक उदाहरण म्हणून मी सांगतोय सरळ @123 असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सरळ @123 करू शकता, @च्या ऐवजी हॅश करू शकता किंवा पासवर्ड सहज कोणाला ओळखता येणार नाही तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीने कोणता पासवर्ड ठेवायचा हे तुम्ही ठरवायचं आहे आणि जो पासवर्ड तुम्ही ठरवतील तो पासवर्ड या ठिकाणी आपल्याला न्यू पासवर्ड म्हटलेला आहे त्या ठिकाणी टाकायचा आहे. तोच पासवर्ड परत एकदा रिटाइप न्यू पासवर्ड म्हटले तिथेही तो पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. तर आपण या दोन्ही ठिकाणी पासवर्ड टाकून घेऊया आणि आता चेंज पासवर्ड म्हटले त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. न्यू पासवर्ड बनवताना एक लक्षात घ्यायचं एक तरी कॅपिटल लेटर त्याच्यामध्ये असलं पाहिजे, कमीत कमी 8 अक्षर असली पाहिजेत, जास्तीत जास्त 15 कॅरेक्टर त्याच्यामध्ये असले पाहिजेत. टोटल 8 कॅरेक्टर म्हणजे 123 @ ह्यातले जे चिन्ह आहे ज्याला स्पेशल कॅरेक्टर म्हणतो ते किमान एक तरी असलं पाहिजे, एक तरी कॅपिटल लेटर असलं पाहिजे, एक तरी स्मॉल लेटर त्याच्यामध्ये असलं पाहिजे आणि एक तरी नंबर त्याच्यामध्ये असला पाहिजे. अशा पद्धतीने नवीन पासवर्ड आपल्याला बनवायचा आहे आणि तो पासवर्ड आता दोन्ही ठिकाणी आपण एंटर केलेला आहे. चेंज पासवर्डला क्लिक करू आणि चेंज पासवर्डला क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन जी आहे ती अशीच खूप वेळ फिरत राहते. तर या ठिकाणी आपल्याला जस्ट काय करायचं आहे थोडे 1 मिनिट वेट करायचा, त्याच्यानंतर हे क्लोज करायचं, त्याच्यानंतर जो ब्राउझर आहे तो सुद्धा क्लोज करायचा. ब्राउझर क्लोज करून या ठिकाणी जेव्हा पासवर्ड बदलतो तेव्हा आपण तिथून ती जी विंडो क्लोज केलेली आहे तर विंडो क्लोज केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या ब्राउझर वरती जायचं आहे. एक दुसरा ब्राउझर ज्या ब्राउझरवर काम केलं तो ब्राउझर सोडून दुसरा ब्राउझर तुम्ही ओपन करू शकता किंवा हिस्ट्री क्लिअर करून परत एकदा लॉग इन करू शकता. आता मी ब्राउझर चेंज करतो, आता गुगल क्रोम वरती येतो आणि तिथे जाऊन आपली स्टुडंट जे आपली सरळ वेबसाईट आहे ती वेबसाईट आपण ओपन करूया.
आणि आता आपण आपला जो पासवर्ड आपण तयार केला होता तो आता आपण या ठिकाणी परत एकदा लॉग इन करून बघूया की आता जो नवीन पासवर्ड आपण बनवलेला आहे त्या पासवर्डने लॉग इन होत आहे का हे आता आपण चेक करू। तर नवीन पासवर्डने या ठिकाणी लॉग इन झालेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला स्टुडंट पोर्टल वरचे जे पासवर्ड बदलण्याची जी प्रोसेस आहे ती करता येईल। याबद्दल जर आपणास काही शंका असल्यास तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा। धन्यवाद।